ही गोष्ट एक प्रसिद्ध हॉस्पिटलची आहे। एका बाईला ब्रेन ट्यूमर झालेला असतो आणि तो एक्स्ट्रीम लेवलला झालेला असतो। तिचं ऑपरेशन होणार असतं। त्या दिवशी डॉक्टर ऑपरेशन करायला जात असतो। ज्या ऑपरेशनला 3 तास लागतात ते ऑपरेशन 5 तासांवर जातं। डॉक्टर खूप ट्राय केल्यानंतर पण त्या बाईची डेथ होते आणि डेथ झाल्यानंतर खूप विचित्र प्रकार होतो। रात्रीचे 12:30 झालेले असतात। जाण्याच्या अगोदर तो त्या बाईला हातात पट्टी आणि पायाला टॅग लावून जातो। लिफ्टचं काम चालू असल्यामुळे लिफ्ट खूप स्लो चालत असते। मग एक फ्लोर वरती रॅन्डम बाई एंटर करते लिफ्ट मध्ये। ती बाई क्वेश्चन करते की काही आज झालंय का हॉस्पिटलमध्ये, तुमचा चेहरा उतरलाय। डॉक्टर रिप्लाय करतो की असं काही नाहीये, बट आज हॉस्पिटलमध्ये एका बाईला ब्रेन ट्यूमर झालेला, खूप प्रयत्न केल्यानंतरही तिची डेथ झाली। त्यानंतर एक फ्लोर वरती ऑटोमॅटिकली लिफ्ट ओपन होते की समोर बघितल्यावरती तीच बाई असते जिची डेथ झाली। हातात पट्टी असते आणि पायाला पण तोच टॅग असतो। हे बघून डॉक्टर घाबरतो आणि बाजूच्या बाईला बोलतो लवकर दरवाजा बंद करायला। तीच बाई आहे ती जिची डेथ झाली आहे। पट्टी बघा, तिच्या हातावर पट्टी आहे, हिची डेथ झाली, हिचं आता मी ऑपरेशन करून आलो हे बोलतो। आणि डॉक्टर त्या बाईला बाजूला बघतो लिफ्ट मधल्या, तर ती बाई जी असते हात वरती करून दाखवते आणि बोलते हीच ती पट्टी का जी तुम्ही आता मला लावली। म्हणजे जी लिफ्ट मध्ये बाई होती त्या डॉक्टर सोबत तीच बाई होती जिची डेथ झाली होती।